नमस्कार, सुस्वागतम. हा आहे आपल्या पनवेल स्टेशनचा परिसर. नवीन पनवेलच्या बाजूला मी आता उभा आहे आणि मला जायचं ठाण्यापर्यंत. आणि ट्रेनचा प्रवास असणार आहे. सकाळी 5:44ची ट्रेन तुम्हाला आता या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आपला सकाळचा प्रवास जो पनवेलपासून ठाण्यापर्यंतचा असेल. सो चलो. आणि ही जी काही गडबड असते एक मुंबईकराची, ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल ट्रेन पकडण्यासाठी. सो हा काळ पुढे तुम्ही पूर्णपणे बघा. एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 6 पर आ रही है. फॉर द काइंड अटेंशन ऑफ पैसेंजर्स. बाजूला आहे 6 आणि 7 नंबर प्लॅटफॉर्म. हे कोकण रेल्वेकडे जाणारा प्लॅटफॉर्म आहे. CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन. आणि आपल्याला जायचं आहे ठाणे ट्रेनमध्ये बसायचं आहे आणि आपल्याला शोधायचं आहे सेकंड क्लासचा डबा. सेकंड क्लास जो डबा शक्यतो पुढे असेल, म्हणजे उतरायला बरं पडेल आपल्याला. पोलीस लोक पण असतात प्रत्येक डब्यामध्ये, लेडीज डब्यामध्ये होऊ शकतात. आपल्या मागे पोलिसांचा सक्त पहारा लेडीज डब्यासाठी. आणि मी चाललोय सेकंड क्लासचा डबा जो पुढे असेल शक्यतो. बघूया किती लांब ट्रेन असेल. झालं 1 मिनिट मी कंटिन्युअसली चालतोय, त्यावेळेला मी त्या ट्रेन पर्यंत पोहोचू शकेन, डब्यापर्यंत. ओके. आणि अक्षरशः एखाद्या वरती बघा ना किती छान छप्पर दिलं. एखाद्या एअरपोर्ट सारखं याचं लुक आहे. म्हणजे अजून सुद्धा जास्त चांगलं करता आलो येऊ शकलं असतं. हा इकडे विकलांगांचा डबा, हँडिकॅप स्त्रियांचा. आणि मग जो पुढे डबा येईल, जो समोरचे इंजिन ड्रायव्हर सोडून 3 ते 4 डबे मागेल मला बसायचे. सो दिस विल बी फाईन. सेकंड क्लास ह्याच्यामध्ये चालूया आपण. आणि कोणच नाहीये कारण सकाळचे 5:45ची ट्रेन विकेंड आहे आज. त्या कारणासाठी ट्रेनमध्ये कोणच नाही. थोडासा बॅकग्राऊंड मध्ये असेल कोणते चालू आहे, सगळे लाईट लागलेले. आणि कधी कधी अशी भीती वाटते की डब्यामध्ये कोणच नाहीये, एखादा तरी पाहिजे होता. पटकन मनामध्ये असं चुकून लेडीज डब्यात तर नाही चढलो, कधी फर्स्ट क्लासमध्ये तर नाही चढलो. पटकन असं मनामध्ये येऊन जातं, पण तसं काही नाहीये. प्रॉपरली सेकंड क्लासच्या डब्यामध्ये चढलेलो आहे आणि आता कोण ना कोणतरी येईल. हा छोटासा ट्रॅव्हलिंगचा सफर करतोय. दुसरी कोणती ट्रेन आली बघा. ही ट्रेन मला वाटतं CST ला जाण्यासाठी वगैरे आलेली असेल. आणि जर जाळ्या लावल्या आपण त्या जाळ्याला मला वाटतं जे बाहेरून काही माथे करू लोक जे दगड मारतात ना, आणि अनेक पॅसेंजरचा त्याच्याने जीव गेलेला आहे, त्यामुळे मग अशा जाळ्या लावलेल्या आहेत. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो, आवडतोय का? आवडत असेल तर चॅनलला फक्त सबस्क्राईब करा. असे छान छान फॅमिली ब्लॉग आणि तुमच्यामध्ये घेऊन येत असेल. 2 पॅसेंजर आता आलेले आहेत, बरं वाटतं मला. जस्ट दिघा स्टेशनला उतरलो. मुली सकाळी उठून त्यांच्या कुठल्या ना कुठल्या कामावर जात आहेत. आणि मुंबई असं म्हणतात ना की कधीच थांबत नाही. तसं हे उत्तम उदाहरण आहे की मुंबई रात्रंदिवस पळत असते. सकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री अगदी 12 वाजेपर्यंत हा सगळ्या धावपळीचा जो युद्ध आहे चालू असतं प्रत्येकाचं. आणि थोडासा चालत प्रवास आहे माझा, थोडासा चालत 10-1 मिनिटाचा चालत प्रवास आहे. त्याच्यानंतर आता आपण भेटणार आहोत संध्याकाळी साधारणपणे 4 वाजता. रस्त्यावरून आपण सकाळी गेलो होतो. साधारणपणे 10 तासानंतर आता पुन्हा एकदा आपण घरच्या दिशेने चाललोय. तर सगळ्यात पहिलं जाणार आहे
स्टेशनला, दिघा स्टेशनला. दिघा स्टेशनवरून मग आपण जाऊया घरी. तसं चालावं लागतंय. 10 मिनिटं झाली मी कंटिन्युअसली चालतोय. दिघा गाव आणि या बाजूला आहे शिवाजी हॉस्पिटल. पुढे थोडंसं पुढे गेलात तर खूप मोठं शिवाजी हॉस्पिटल, जे बऱ्याच वेळेला कॉन्ट्रावर्सीमध्ये पण असतं, ते शिवाजी हॉस्पिटल पुढे आहे. आणि या बाजूला आहे दिघा स्टेशन. सो आता कितीची ट्रेन मिळते काय माहिती नाही, पण जी काय ट्रेन मिळेल त्यांनी बदलत असेल किंवा कसं पण असेल, पण आपल्याला लवकरात लवकर जाण्याची कोशिश तर करायची आहे. पण सरकते जेणे चालू आहे, सरकता जेना वर्किंग आहे. थँक गॉड. एकदम स्लो झालं का तर सिस्टम एकदम भंगार. थांबला मी मध्येच असताना थांबला. यायला एखादा म्हातारा माणूस असेल तर असं मध्ये लटकणार नाही का. या बाजूला आलेली आहे आणि आपल्याला 3:57 वाशी, त्याच्यानंतर 4:08 पनवेल अशी. थोडंसं वेळ लागतो त्याच्याने. 4:08 पर्यंत वाट बघावी लागेल. 20 मिनिटं ते 15 मिनिटं वाट बघावी लागणार आहे. जागा आहे त्या जागा एकदम परमनंट असतात, त्याच्यामुळे प्रकारे जागा बिल्डर शक्यतो ठेवत नाही. आणि मी वाट बघतोय ट्रेनची. त्याचबरोबर जो आपण मध्ये चष्मा काढायला दिलेला होता लेन्सकार्ट म्हणून, तर त्यांचा पण मला जस्ट फोन येऊन गेला की चष्मा रेडी झालेला आहे, तो घ्यायला या. सो आता तिकडे पण जायचं. तर उतरल्यानंतर, पनवेलला उतरल्यानंतर आपण पहिला चष्मा बघायला जाऊया कसा झालाय तो. हा बघा, आराम आहे, आराम आहे, आराम ही आराम आहे. आपल्या समोर आहे लेन्सकार्ट. इथे आपण परवा चष्मा बनवायला टाकला होता. चष्मा कसा बनवून रेडी झालाय ते बघूया जाऊन. मी पण खूप एक्सायटेड आहे. हा चष्मा घेतलाय आपण. सर्व्हिस खूप चांगली आहे. त्याच्यावर क्लिप ऑन गॉगल पण आहे, कॅरी केस पण दिले, त्याच्यामुळे सर्व्हिस एक नंबर आहे यांची. काहीतरी केलंय जे मला अजिबात नाही आवडत आणि ते तुला खूप आवडतं. कुठलं? मी नाही सांगणार. काय केलंय मला माहिती नाही. किचन मध्ये तुम्ही गेलात आणि काय केलं मला खरंच माहिती नाही. काय केलं सांग. तुला काय आवडतं? ते पर्पल कलरचं असतं. पर्पल कलरची भाजी म्हणतेस तू? काय केलं प्राजक्ता? काय केलं? तिने अजून एक दिलं तुला. सुप्रिया माहिती काय प्रकारे खाल्लं होतं. सुप्रियाकडे आपण मला वाटतं गेलो तेव्हा वांग्याची भाजी होती का, कसली भाकरी होती कसली तरी, मला आठवत नाही, खरंच नाही. आपण त्या वांग्याच्या भाजीसोबत आमटी सारखं पण खाऊ शकतो, डाळ सारखं पण खाऊ. डाळ वांग बरोबर. मी अंदाजे सांगितलं डाळ वांग म्हणून, मला माहिती नाही. आणि सुप्रिया सो सॉरी, आम्ही तुझ्याकडे आलो की तू खूप काय काय करतेस, पण त्यातलं माझ्या काही लक्षात राहत नाही. इव्हन तू वांग्याची भाजी केली होती हे पण लक्षात नाही माझ्या. सो सॉरी. पण आज परत रिपीट प्राजक्ताने डाळ वांग केलंय असं म्हणतात. आणि खूप पहिली बुजवल्यानंतर मला ते आठवलं की वांग, आणि मग ते डाळ त्याच्यासोबत डाळ, तेव्हा तुम्हाला कळलं, तेव्हा कळलं की डाळ वांग्याची भाजी आहे म्हणून. आणि आज ईश्वरी घरामध्ये होती फुल डे. किती डोकं खाल्लं तुझं? भांडण झालं दुपारी आमचं त्याच्यावरून. झालं ना भांडण? ऐकत नाही रे ती. तिथे जाऊन गरम ढवळ्या करायला जाते, उद्या हातावर पडलं सांडलं. बरोबर. मग मला पण मुलं शिकणार कधी? मुलगी नाही तर उद्या लोक म्हणतील सासरी गेल्यानंतर मला नाही तुला करायला हवं की नाही ते विचारून करत नाही. सासरी गेल्यानंतर मी सांगते ते ऐकत. जे विचारून करायला हवं ते ती विचारून करत नाही, आणि जे विचारायला हवं, विचारायला नको ते विचारणार. आता काल ती मंदिरात जाताना 2 5-5ची नाणी माझ्या समोर धरलं. आई मी ह्यातलं हे बाप्पाला ठेवू की हे बाप्पाला ठेवू, हा फालतू प्रश्न तिने मला विचारला. आणि आज तिथे गरम उकळतं गॅसवर होतं, ते जाऊन उचलून भांड बिंड ढवळी करत होती. उद्या भाजली काय झालं तो तू कोणाला बोलणार परत? तुला. हा, पण मग चूक कोणाची आहे? तुला. चूक कोणाची आहे? मग ओरडायला हवं की नको यावर? तुला ओरडायला हवं की नको तिला यावर? पण मला एक सांगा, उद्या समजा मुली लग्न होऊन गेल्या,
त्यांना काही एखादी पदार्थ येत नसेल तर अख्खा घाणेरडा हाताने माझं अख्खा गाव येतो, अख्खा गाव, अख्खी वाडी येते प्राजक्ता नाव ठेवायला मुलींना. अरे अमक्या तमक्याच्या सुनेला हे करता येत नाही, जेवण बनवता येत नाही, हमकं येत नाही, तमकं येत नाही, एवढं नाव ठेवतात. ठेवू नका नाव. कुठल्याही मुलीला सुनेला नाव ठेवू नका. त्यांना प्रेमाने वागवा आणि त्यांना शिकवा हळूहळू जर का काही येत नसेल तर. माझी मुलगी कोणाच्या तरी घरी जाणार आहे की नाही, त्याच्यामुळे मी आतापासून असं सगळ्यांना सांगत सुटतोय की असं वागा ब्लॉग मध्ये. आणि हे ईश्वरी असं काय करते काय कळत नाही मला. आणि थोडासा एक लेन्सकार्टचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायचा. आतमध्ये गेलो, आतमध्ये खूप एकतर गर्दी होती आणि लोकल शॉपमधून जेव्हा आपण खरेदी करतो त्यावेळेचा एक्सपिरियन्स आणि एक्सपिरियन्सपेक्षा क्वालिटी आणि त्यांच्या जे डोळ्याची क्वालिटी चेक करतात त्या गोष्टी 2 पैसे जास्त जातात पण एकदम परफेक्ट वस्तू तुमच्या हातामध्ये येते. याचं उदाहरण म्हणजे खरं सांगायचं तर जो लांबचा नंबर ज्याला आपण म्हणतो मायनस असतो, जवळचा नंबर त्याला आपण प्लस असं म्हणतो, पण लांबचा पण नंबर मायनस असू शकतो असं मला आज कळलं खरं तर. कारण लांबचा म्हटलं की काय असतं, मायनस म्हणतात लोक, पण लांबचा पण प्लस नंबर असतो. आणि अशा परफेक्ट ठिकाणी जर जाऊन तुम्ही चेक केलं तर ती गोष्ट तुम्हाला व्यवस्थित कळू शकते. हा चष्मा घेऊन आलो आहे आणि त्याने असं ॲडवाईज केलं की जास्तीत जास्त वेळ म्हणजे कायमस्वरूपी चष्मा तुम्ही घालून राहा, अदरवाईज तो नंबर वाढू शकतो. आणि आपल्या जे एज आहे म्हणजे 30-40 नंतर का तुम्हाला समजा चष्मा लागला तर तो कमी नंबर येत नाही, तो वाढतो. लहान मुलांच्या बाबतीमध्ये असेल तर तो नंबर जाण्याची शक्यता असते. ही एक नवीन ॲडिशनल माहिती मला मिळाली. आणि इकडे बघू शकता प्राजक्ता काहीतरी सर्फिंग करते, काहीतरी ड्रेस मागवते. हा स्कर्ट थांब ना म्हणू, स्कर्ट मागवायचा आहे. नक्की आता काय सांगणार, तिच्यावरती सगळे चांगले दिसणार 100%. मॉम अँड डॉटर असे ड्रेस ते मागवतात आणि दोघी माहिले की एकदम मशगूल आहेत ते सगळ्या करड्यामध्ये. माझ्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे. सो व्हॉट एव्हर. असं म्हणतात ना की पैशासाठी माणूस काही करतो किंवा काय म्हणतात त्याला, काय वाक्य काय प्राजक्ता त्याला काय म्हणतात, पैशासाठी 10 दिशा फिरवीशी अम्मा जगदीशा, अन्नासाठी 10 दिशा असं म्हणतात. पैशाला पण तेच लागू पडतं. विकेंड असेल तरी पण ऑफिसला जावं लागलं, काम करावं लागलं आणि त्या गडबडीमध्ये घरी आलो. ईश्वरी घरी होती. बघा हेच आपलं दुःख आहे, अनेक लोकांचं दुःख हेच आहे की कामधंद्याच्या गडबडीमध्ये घरच्यांना वेळ देता येत नाही. आई म्हणून आज तुम्ही कमवून आलात असू दे. सो बरोबर, खर्च तर ते होणारच आहेत आणि खर्च काय टाळू शकत नाही. व्हॉट एव्हर काही असेल. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि इतका वेळ दिलात हा व्लॉग बघण्यासाठी त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा आपण अशाच एखाद्या एक्सायटिंग फॅमिली व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. होतंय की नाही डिसाईड, होतंय की नाही डिसाईड. हे इथे काय अमेझॉन पे बॅलन्स मधूनच करायचं ना. ओके करायचं करायचं आणि पैसे सगळे खर्च करायचे, कंटिन्यू करायचं. पैसे जातील, मेसेज येईल, वस्तू घरी आल्या तर ठेवून घ्यायच्या, नाही तर परत पाठवायच्या. असा आपला फंड आहे अमेझॉनचा. सो ओके, फालतूची बडबड जास्त काही करत नाही. बाय बाय.